अंतरावरचे पिकं आणि लांब अंतरावरचे पिकं असे दोन प्रकारचे पिकं आपण घेतो. जवळ अंतरावरच्या पिकामध्ये तण वाढायला फारसा वाव नसतो, पण लांब अंतरावरची जी पिकं आहेत त्यामध्ये दोन प्रकार आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये सगळी जागा काही ते व्यापत नाहीत आणि थोडा काळ त्याची शाखीय वाढ झाली की त्याला सगळी जमीन लागते. तोपर्यंतचा पहिला जो काळ आहे त्या काळाचा उपयोग आपण ह्या तण वाढवायसाठी करून घेऊ शकतो. पद्धत काय आहे, दोन पिकाच्या मध्ये जे काही रिकामी जागा मिळते त्याची मुख्य पिकाची शाखीय वाढ पूर्ण होतोपर्यंत मधल्या जागेचा वापर मिश्र पीक घेण्यासाठी शेतकरी करतात. आता मिश्र पीक घेतल्यानंतर 2-2.5-3 महिन्यानंतर मिश्र पीक निघून जातं. मिश्र पीक निघून झाल्यानंतर तो मिश्र पिकासाठी पट्टा जो स्वच्छ केला जातो तो सगळा उघडा पडतो आणि तिथं थेट सूर्यप्रकाश सूर्याचं ऊन जातं. आता हे थेट सूर्यप्रकाशात तिथं गेल्यामुळं तिथल्या पानाचं खूप मोठ्या प्रमाणावर पाण्याचं बाष्पीभवन होतं आणि तो पट्टा वाळायला लागतो, वाचायला लागतो आणि त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर भेगा पडायला लागतात. आता अशा भेगा पडल्या की जशी भेग मोठी होत जाईल आणि खोल होत जाईल तसं खालच्या थरातले ओलावे उडत जातात आणि मग शेतकरी काय करतो, ती ओलावा टिकून ठेवण्यासाठी सतत त्या जमिनीवर कोळप्याच्या पाळ्या मारून त्या भेगा मोजवायचा प्रयत्न करतो. पण असं करण्यापेक्षा ते मिश्र पीक न घेता आज आपल्याला पावसाची शाश्वती वाटत नाही आहे, तर आपण दोन पिकाच्या ओळीमध्ये तणाचा पट्टा वाढवावा. पिकाच्या दोन्ही बाजूला साधारणपणे फूटभर जागा स्वच्छ ठेवावी तणनाशक मारून आणि दोन पिकाच्या मध्ये 2-2.5-3 फुटाचा जो पट्टा मिळेल त्या पट्ट्यामध्ये तण वाढवायचं. मिश्र पीक घ्यायचं नाही असं आता आम्ही सांगतो. मिश्र पीक न घेता तण वाढलं की तणाचं बी काही विकत आणायला लागत नाही, तण आपोआप उगवतात. ती तण मोठी करायची आणि जसजशी तण वरनं मोठी होतील जितकी मोठी करता येतील तेवढी करायची. एक तण व्यवस्थापनाचा भाग आहे. युक्तीने आपल्याला किती मुख्य पिकाला त्रास होणार नाही अशा पद्धतीने तण वाढवायची. ज्या वेळेला मुख्य पिकाला त्रास होईल त्यावेळेला ती तण ब्रश कटरने कापून टाकायची, पण तणनाशकाने पूर्णपणे मारायची नाही. आता असं केल्यानं काय होतं की ते कापलेलं तणाचं आच्छादन होतं आणि ते तण जिवंत राहिल्यामुळे परत फुटायला लागतं आणि त्या जमिनीवर हिरवं आच्छादन तयार होतं. तर ह्या हिरव्या आच्छादनाच्यामुळं सूर्याचं ऊन थेट जमिनीला पोचू शकत नाही. हिरव्या आच्छादनामुळं जमिनीमध्ये गारवा राहतो, जमीन तापत नाही आणि जमिनीत असं आपल्याला वाटेल की ते तण पाण्याचं ओढून घेणार नाही का, तर असं होत नाही. याचा अनुभव असा आहे की त्या तणांनी स्वतःच्या जीवनासाठी जे पाणी वापरलंय त्याच्यापेक्षा थेट जर सूर्यप्रकाश जमिनीवर पोचला, ऊन जमिनीवर पोचलं तर तो पाण्याचा बाष्पीभवनाचा वेग त्या तणाने वापरलेल्या पाण्यापेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. त्याच्यामुळं हिरवं आच्छादन जर आपण ठेवलं तर हे शेवटपर्यंत राहू शकतं. या ठिकाणी अनुभवी शेतकऱ्यांनी काही हे तंत्र वापरल्यानं आम्हाला कळवलंय की आज जर पाऊस गेला तर किमान मोठ्या वाढलेल्या तणाच्या मुळाच्या जाळ्यामध्ये इतकं पाणी साठवलं जातं की ते किमान 2 महिने पीक हिरवगार त्याच्या जीवावर जाऊ शकतं. आणि मग असं 2 महिने जर पीक हिरवगार राहू शकलं तर पाण्याचा खूप मोठा खंड आपण सहजपणे पेलवू शकतो. पिकाला काही त्याच्यामुळे त्रास होत नाही. आता ह्याच्या पुढची गोष्ट जी अशी आहे की तणाचा पट्टा शेवटी आपला मरून जातो तिथं सगळी तण. पुढच्या पिकाच्या कालावधीमध्ये विविध प्रकारचा तिथं बेवड होतो. पुढल्या वर्षी आपण त्या तणाच्या पट्ट्यात पिकाचा पट्टा करायचा आणि गेल्या वर्षी पिकाचं पुढचे तिथंच ठेवायचे. पिकाचा वरचा भाग जर तिथे पाडता आला तर पाडावा आणि तणाच्या पट्ट्यात पिकाचा पट्टा आणि पिकाच्या पट्ट्यात तणाचा पट्टा असं सारखं फेरपालटण राहिलं तर बऱ्याच महाराष्ट्राच्या जमिनी अशा आहेत की तिथं कोणत्याही प्रकारचं आज सेंद्रिय खत दिलंच जात नाही आणि अशामुळे पिकाचं उत्पादन सगळीकडे घटतंय. तर हमखास फुकटामध्ये जमिनीची सुपीकता, जमिनीतला सेंद्रिय कर्व आपण या तंत्रानं टिकवू शकतो. तणाच्या पट्ट्यात पीक आणि पिकाचा पट्ट्यात तण असं फेरपालटाने केलं
तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जमिनीला भरपूर सेंद्रिय खत मिळेल आणि सेंद्रिय खत मिळाल्यामुळं पिकाचं उत्पादनही चांगलं येईल, जमिनीची जलधारण शक्ती चांगली येईल आणि दोन पावसाच्या पाळ्यामध्ये जर मोठा खंड पडला तरी पिकाला काही त्याचा त्रास होणार नाही, असं हे थोडं तंत्र आहे. आणि याच्यासाठी शेतकऱ्याला कुठलाही खर्च एक पैशाचाही येत नाही आणि सरकारलाही यासाठी काही अनुदान देण्याची गरज नाही, असं दोघांनाही या आर्थिक संकटातून सुटका मिळते हे मला प्रामुख्याने या ठिकाणी सांगायचं.